हॅलो. तर आज आम्ही निघालो होतो कारंजाला जाण्यासाठी. ह्यांच्या मामे बहिणीला म्हणजेच की माझ्या बहिणीला मुलगी झाली, तर तेच बघायला जायचं होतं आम्हाला. त्यासाठी निघालो होतो. ह्यांना शनिवार होता म्हणून मग खूप जास्त भूक लागली होती. तसं स्वयंपाक वगैरे बनलेला होता, पण त्यांना भूक लागली होती म्हणून मग वाटेतच ना फराळी चिवड्याचं पॉकेट घेतलं. दोघा बापलेकांनी मस्त असा चिवडा खाऊन घेतला. त्याच्यानंतर आम्ही कारंजाला जाऊन पोहोचलो. आधी तर लहान मामाकडे गेलो आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ चहा वगैरे घेऊन मोठ्या मामांकडे गेलो. तर मोठ्या मामांकडे ना स्वयंपाक वगैरे बनलेलाच होता, तर तिथेच ना जेवण वगैरे करायचं होतं. मग आधी तर ना ह्या दोघांनी जेवण वगैरे करून घेतलं. रेवासुद्धा बसली होती त्यांच्यासोबत मस्त असे जेवण करायला, आणि तिला ना तिच्या पप्पांसोबत जेवायला खूप जास्त आवडतं म्हणून मग तिचं ना आता पण तेच चालू होतं. जेवण वगैरे आटोपल्यानंतर ना आम्ही गेलो बाळाला बघायला. बाळनं बाजूच्या रूममध्ये होतं, त्यामुळे मग आम्ही तिथे गेलो. मी बाळाला घेतलं आणि रेवाचं असं म्हणणं होतं की तू बाळाला घेऊ नको, मला मांडीवर घे. मग मी थोडा वेळ घेतलं बाळाला आणि नंतर मग रेवाला मांडीवर घेतलं. तर बाळनं असं काही दिसत होतं, रडत होतं, त्यामुळे मग आईनं त्याची असं काही करत होती, त्याला हलवत होती. इथे ना रेवा सगळ्यांना बाय करत होती. आमची थोडी निघायची वेळ झाली होती, कारण पाण्या पावसाचं लवकरच निघायचं होतं. तर निघताना अजून मग लहान मामांकडे बोलावलं, तर तिथे गेलो. थोडा वेळ तिथं थांबलो, गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मग तिथून आम्हाला निघायचं होतं पटकन. तर मग रेवासुद्धा एवढी जास्त रमली होती तिथे की तिला ना घरी यायचं नावच घेत नव्हती. तिला ना म्हणजे खूप जास्त रमली होती. तर आम्ही फायनली तिथून निघालो घरी येण्यासाठी. तर इथे ना ह्यांच्या म्हणजे आमच्या आईच्या मामी बहीण असते, तर मग त्यांच्याकडे सुद्धा गेलो होतो. म्हटलं चालूच आहे तर जाऊ त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडे नाही, हा मॅक्स होता. मॅक्स नावाचा कुत्रा. एवढा भीती वाटत होती मला की खूप जास्त, पण ते म्हणत होते की काही नाही करत. घरी आल्यानंतर ना रेवा अशी काही रडत होती.